पाहता काही आपण प्रॉब्लेम सेट मध्ये गणित घेऊ बेटा. ठीक आहे. आता पहा. Choose correct alternative answers and fill in the blanks. If all pairs of adjacent sides of quadrilateral congruent. सर्व जर त्या ठिकाणच्या साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर तो ऑटोमॅटिक असतो बेटा रॉम्बस असतो. काय असतो? If the diagonal of square is 12 सेंटीमीटर then perimeter of square काय असेल? Diagonal of square दिले. त्याच्यानंतर पेरिमीटर काढायचं आहे आणि हे पूर्ण आपल्याला सोडवावं लागेल. डायगोनल ऑफ स्क्वेअर 12 सेंटीमीटर आहे तर पेरिमीटर काय असेल? तर त्या ठिकाणी काढावं लागेल पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. डायगोनल्स एकमेकांना काय करतात? बायसेक्ट करतात. हे तर आपल्याला माहिती आहे. त्याला सोडून काढावं लागेल. 24 सॉरी याचं किती आहे बेटा? 48 आहे. काढू आपण पुढे बघू. आता याचं पण आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ऑपोजिट अँगल्स ऑफ रॉम्बस आर 2x 3x - 40 देन व्हॅल्यू ऑफ x किती? ऑपोजिट अँगलची बेरीज किती असते? 180. 2x 3x 5x - 40 बरोबर किती? 180. इकडे मायनस इकडे सम काय होतो? प्लस होतो. 5x बरोबर काय? तो 220 येतो. x बरोबर काय? तो 220 भागिले 5 येतो. बरोबर आहे. गुणाकार वगैरे केल्यानंतर आन्सर काय येतो बेटा? 40 येतो. बघू आपण सोडवावं लागेल आपल्याला. त्याला गणित सोडू खालचे बेटा. Adjacent opposite angles of rhombus. करून दाखवते. Opposite angles of rhombus. काय बेटा? 2x बरोबर काय? 3x - 40 आहे. बरोबर आहे. 2x इकडला प्लस इकडून काय होतो? मायनस. हे काय आहे बेटा? -x बरोबर काय? -40. मायनस मायनस प्लस. x बरोबर 40. चेक करा किती आहे? हा काय 40? थोडं सांगण्यात गडबड झाली माझी, सॉरी. Adjacent sides of rectangle are रेक्टँगल दिलेले. काय दिले बेटा तुम्हाला? रेक्टँगल. Adjacent sides of rectangle किती आहे? 7. आणि दुसरे किती आहे बेटा? 24. तर तुम्हाला काय काढा म्हणले? लेंथ ऑफ डायगोनल. काय काढा म्हणले बेटा? हे काय सांगा? डायगोनल. काढूत का? Let quadrilateral ABCD is a काय आहे? रेक्टँगल. काय आहे? प्रॉपर्टी सांगा. Opposite sides of rectangle are congruent. म्हणून AB बरोबर CD. AB बरोबर किती आहे सांगा? 7 सेंटीमीटर. AD बरोबर BC. AD बरोबर BC किती आहे सांगा? 24 सेंटीमीटर. AC is a diagonal. AC is a each angle of rectangle. Each बोला सर. Each angle of is of dash dash degree. अभी केळ्या 90 डिग्री असते. 180 फुट आणलास बे रताळ्या. किती असते? 90. हा किती आला? 90. इन ट्रायंगल ABC. कोणत्या ट्रायंगल मध्ये? इन ट्रायंगल ABC. अँगल ABC बरोबर किती बेटा? 90 डिग्री. Therefore by dash dash theorem. पायथागोरस theorem. कोणती theorem? पायथागोरस theorem. काय ते सांगा? 90 च्या अपोजिट वाला कोण आहे? AC स्क्वेअर इज इक्वल टू काय ते? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AB किती आहे सांगा? 7 चा वर्ग 24 चा वर्ग. 7 चा वर्ग किती आहे बेटा? 49. त्याचे किती आहे? 576. बरोबर का रे? मला माहिती किती आहे बघा. 24 चा 576 आहे बहुतेक. किती आहे? 576. एकूण किती व्हायला? 625. 625 म्हटलं तर कितीचा आहे बेटा? 25 चा. कितीचा आहे? म्हणजे AC किती आला बघा? 25. Therefore diagonal of rectangle is dash dash सेंटीमीटर. चेक करायला चालतं आहे का बघा. हाय काय? राहावंच लागतं. हाय का बेटा?
पुढचं गणित. इफ डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 13 सेंटीमीटर. हे काय स्क्वेअर काय दिले तुम्हाला डायगोनल. कितीला डायगोनल बघत चला बोला बे बडबड 13 सेंटीमीटर. ए बी तर त्याच्या साइड काढा. काय काढा आता आपल्याला माहिती आहे ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर कशा असतात कॉन्ग्रुएंट. हा जर एक्स असेल तर हा सुद्धा म्हणजे लिहावं लागलं पहिल्यांदा. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD is a square. Cancel all sides of square R dash dash congruent. काय असतात congruent and each angle is of dash dash degree. म्हणजे या ठिकाणी पहा AB हा कुणाच्या बरोबर आहे BC च्या. BC कुणाच्या आहे DC च्या आणि AD च्या आहे. सर्व किती आहे x युनिट. अँगल A किती आहे अँगल A बरोबर अँगल B बरोबर अँगल C बरोबर अँगल D बरोबर डॅश डॅश डिग्री. इज देयर एनी प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. इन ट्रायंगल ABC कोणत्या ट्रायंगल मध्ये डायगोनल राहिलं लिहायचं सॉरी. AC इज इक्वल टू किती आहे बेटा 13 सेंटीमीटर. हे काय सांगा डायगोनल. इन ट्रायंगल ABC अँगल ABC बरोबर किती डिग्री 90 डिग्री. Therefore by using dash dash theorem बोला की मैं therefore by using Pythagoras सांगा काय येतं 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे हायपोटेन्यूसचा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. AB चा वर्ग प्लस इथे किती आहे 13 ना 13 चा वर्ग बरोबर हे x चा वर्ग आणि हे सुद्धा काय बेटा x चा वर्ग. x चा वर्ग किती झाले 2x चा वर्ग. हे किती झालं 169 बरोबर काय बेटा 2x चा वर्ग. चेक करा एकदा बघा गणित किती आलं बघा x 13 चा वर्ग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. बघा बरं का बेटा चला कम ऑन √2 येते करेक्ट आहे. 169 भागिले किती बेटा 2 169 भागिले किती. आता याला काय करू सांगा बरं का टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. x बरोबर काय ते 13 √2 खाली √2 याला काय करावं लागेल रॅशनलाइज करावं लागेल. काय करावं लागेल रॅशनलाइज कसं करायचं सांगा बरं का गुणिले √2 भागिले √2. x बरोबर काय सांगा 13 √2 √2 * √2 काय ते सांगा 2. एक तर x बरोबर काय ते 6.5 √2 और 13/2 √2 सेंटीमीटर एवढं त्याचं काय असतं बेटा आन्सर येतं. ठीक आहे बेटा. व्हिच वन तुम्हाला जे बेटर वाटते त्या पद्धतीने तुम्ही त्याला करू शकता. एकदा प्रॉब्लेम कडे बघा. पण प्रत्येक साइडची लेंथ आहे ती किती आहे सांगा 6.5 √2 किंवा 13/2 √2 सेंटीमीटर √2 लेंथ ऑफ स्क्वेअर. आता पेरिमीटर भी काढा म्हणले का रे दिसला नाही की पेरिमीटर काढा नाही दुसऱ्याच आहे झालं. काय असेल कुणाला येतं रेशो ऑफ टू ऍडजस्टिंग साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. काय दिले तुम्हाला पॅरलेलोग्राम. काय दिले पॅरलेलोग्रामची कन्सेप्ट मध्ये काय म्हणले द रेशो ऑफ टू ऍडजस्टिंग साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. समजा ही काय आहे 3x त्याच्या ऍडजस्टंट कोण आहे 4x. x काय धरला कॉमन मल्टिपल काय धरलं हा a b हा c आणि हा d. त्याचा पेरिमीटर सुद्धा दिलेला आहे. कितीले पेरिमीटर 112. पेरिमीटर कितीले बघा रे बोलत चला पेरिमीटर काय दिले 100. फाइंड द लेंथ ऑफ ईच साइड. प्रत्येक लेंथ काढायचे. काय काढायचे लेंथ ऑफ ईच साइड. Let quadrilateral ABCD is a dash dash parallelogram. बरोबर आहे. Opposite
Sides of parallelogram are congruent. The ratio of two adjacent sides is 3:4. किती बेटा? Let their common multiple. काय बेटा? Common x. काय धरला? समजा मग AB बरोबर काय सांगा? AB डिवाइडेड बाय काय बेटा? AB सॉरी डिवाइडेड AB is to BC बरोबर काय ते सांगा? 3:4. म्हणजे AB बरोबर काय ते 3x. BC बरोबर काय ते सांगा लवकर? 4x. आताच काय म्हटलं? अपोजिट साइड्स कसे बेटा सांगा बरं का? कॉन्ग्रुएंट आहे. मग अपोजिट साइड AB च्या अपोजिट कोण आहे? CD. AB च्या अपोजिट कोण आहे? CD. म्हणजे AB बरोबर CD बरोबर डॅश डॅश 3x. AD बरोबर BC. AD बरोबर BC बरोबर किती बेटा? 4x. म्हणजे हा किती आला? 4x आणि हा किती आला बेटा? 3x. Is there any problem? Is there any problem? No problem. आता आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे. पेरिमीटर ऑफ काय? पॅरललोग्राम. काय बेटा? पेरिमीटर ऑफ इथे करतो बाजूला. पेरिमीटर हा सांगायला पेरिमीटर ऑफ किती? 112 सेंटीमीटर. Perimeter of parallelogram is equal to sum of all sides. Sum of AB, BC, CD आणि AD. हे किती आहे? 112. AB किती आहे बघा रे? 3x, 4x, 3x, परत किती x? 4x. 7 एका 7 7 दुनी x बरोबर 112 भागिले 14. 112 भागिले याचा अर्थ करायला भेटेल डायरेक्ट. याचा अर्थ किती येते? 56. याचा अर्थ काय ते? 7 7 याती 56. 8 सेंटीमीटर. x किती आला सांगा? 8. किती आलं? 8. उत्तर झालं का? नाही. उत्तर झाले? नाही. हे कोणतं गणित आहे? पहिलं आहे का? आता x किती आलं तरी 8 आलतं ना. आताच काय म्हणलं? AB बरोबर कोणता बेटा? CD बरोबर किती आहे? 3x. 3 गुणिले किती आले? 8 का? किती आलं? 24 सेंटीमीटर. हे कोणता आहे? AD बरोबर BC. AD बरोबर बरोबर काय? 4x. 4 गुणिले 8 किती आला सांगा? 32 सेंटीमीटर. चेक करा आन्सर एवढं सेकंड बघा. तुम्हाला काय काढा म्हणले? काय काढा म्हणले? साइड काढा म्हणले ना. प्रत्येक साइड काढायचं ना. साइड तर काढली की बेटा आपण. किती आला? ABCD आला 24 आणि ADBC किती आला? 32. 24 आणि 32 आले की एवढं बघा आपण. आले ना? ओके. एकदा बघून घ्या मित्रांनो. हॅलो बोला की. चला राहू द्या. काम चालत राहते. बघा कोणतं अपडेट दिलं सर? हा आपण आल्याला दिला सर कोणतं अपडेट? चालतंय बोलतो मी क्लासमध्ये.
कोणते कोणते गणित होते सांगा बरं तुम्हाला जरा.